आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. लंच बॉक्स. लंच बॉक्स. आज मी त्या खडूस मुलीच्या ऑफिसला जात नाहीये, जिथे जाताना मला कॉफी, स्वतःचा लंच बॉक्स सगळं घेऊन जायला लागायचं. आज मी माझ्या ऑफिसला चाललोय. बरं, मी काय म्हणतोय, आज समजा डॅडची तब्येत बरी असेल तर रात्री माझ्या बरोबर डिनर डेटला याल का मॅडम? आजींना विचारून सांगू? आजींना विचारू? आजी कशाला नाही म्हणेल? मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, की माझ्यापेक्षा जास्त आजीचं तुझ्यावर प्रेम आहे. आई. हा, नाही तर नवऱ्या बरोबर जायला आजीला कशाला विचारायला हवंय? अच्छा, कुणीतरी मला म्हणत होतं की तू तुझे डिसिजन स्वतः घेऊ शकते, तुला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये अँड ऑल अँड ऑल. ओके ओके, नो मोर क्वेश्चन्स माय लॉर्ड. पण खरं सांगू, आपल्या घरात ना मोठ्यांची जागा अडगळीची नसते, आदराची असते. त्यामुळे त्यांना आपण त्यांचा मान, त्यांचा आदर नेहमी दिला पाहिजे. आणि मला सांग ना, त्यांना आपल्याकडून काय हवं असतं, काय अपेक्षा असते? फक्त प्रेमाचे, मायेचे 2 शब्द. आजवर त्यांनी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी केवढं केलेलं असतं, केवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात, सोसलेलं असतं. मग आपण त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत? मी असा कधी विचारच केला नव्हता ग. तू आपल्या माणसांचा किती विचार करतेस. पण एक रिक्वेस्ट आहे मॅडम, सगळ्यांची मन जपता जपता जरा नवऱ्याचंही मन जपा. हो का? हो बालिके, जर तू नवऱ्याचं मन जपशील तर तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. धन्यवाद गुरुजी. चल, आता ऑफिसला जायचंय ना? बरं, मी कॉल करते आणि टिफिन पाठवते. तू वेळेत जेवायचंय. तू जेवलास ना की मग मी पण जेवेन. म्हणजे मी जेवत नाही तोपर्यंत तू जेवणार नाहीस? थँक्यू सो मच यार. हे असं फिलिंग मी कधीच अनुभवलं नव्हतं की आपल्यासाठी कोणीतरी जेवायला थांबलंय. कसलं भारी आहे. किती दिवस मी तुला हा आनंद देणार आहे, गॉड नोज. मला सोडायला येतेस बाहेर? चला चला. आणि ते ठरलं की सांग मला. सुनबाई. येस मामा. श्रेयस ऑफिसला निघालास? हो. सुनबाई, पण आय मीन यू नो व्हॉट, आम्हाला आज जरा सुनबाईंची मदत हवी होती, इफ यू डोंट माइंड डार्लिंग्स. मामा, काय करायचं सांगा ना. काय ना, तुमचं लग्न इतकं घाई गडबडीत झालं की आमच्या काही बेस्ट फ्रेंड्सना आमंत्रण द्यायचंच राहून गेलं. सो आय वॉज थिंकिंग की त्यांच्यासाठी एक छोटंसं गेट टुगेदर घरीच. सुपर. अँड यू नो, युअर वाईफ बिंग दी रत्न पारखी, असं गेट टुगेदर जरा छान ऑर्गनाईज करू शकेल ती, राईट? येस मामा, चालेल ना. आणि काय मेन्यू हवाय? आय मीन, तुमचा काही फेवरेट मेन्यू असेल, तुमच्या बेस्ट फ्रेंड्सना काय आवडतं मला सांगा, मी शेफ कडून फायनल करून घेते. सी मम्मा, तुम्ही काही काळजी करू नका, ती सगळं हँडल करेल. लवली. अशी पार्टी होईल ना की सगळे लक्षात ठेवतील. ओके मामा? रिअली? सी आय एम शुअर. बरं, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघू? येस बेटा, गुड डे. गुड डे. जरा सोडून येते. या या. यू हॅव फन. बाय. बाय. अगदी आमच्या मनातलं बोललीस तू आराध्या. अगं, ही पार्टी तुझ्या आणि तुझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. डू यू अंडरस्टँड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. हॅलो अक्षय. शनाया, तू इथे काय करतेस? ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आणि मला तुझं काही ऐकायचं नाहीये. खूप बोललीस, खूप ऐकवलंस. तू त्या दिवशी मम्मांशी जे वागलीये ना, ते मी कधी विसरू शकत नाही. अक्षय, अक्षय माझं बोलणं एकदा तरी ऐकून घे प्लीज. काइंडली गेट आउट. मला अर्जंट मीटिंग आहे.
प्लीज माझा वेळ नको घेऊ, माझा मूड स्पॉइल करू नकोस. मी तुझा मूड स्पॉइल करायला नाही आली अक्षय. मी मी तुझी माफी मागायला आली. हे बघ, आय नो मी तुला आणि यश आंटींना खूप त्रास दिलाय, खूप हर्ट केलंय. तुमच्या जागी मी जरी असते ना तरी मी सुद्धा असंच रिॲक्ट केलं असतं. शनाया, झालं तुझं बोलून. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही, मला खूप काम आहे. प्लीज अक्षय प्लीज. आय नो मी लग्न मोडण्याच्या बदल्यात पैशांची डिमांड केली आणि त्या गोष्टीमुळे तुला खूप त्रास झालाय. बट आमच्या बिझनेस मध्ये जे काही घडतंय ना त्यासाठी मला पैशांची खूप गरज होती रे. आणि म्हणून मी त्या स्ट्रेस मध्ये. बट मी त्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला ना त्यावेळी मला रिअलाइज झालं की मी खूप चुकीचं वागलीये, मी खूप वाईट वागलीये. प्लीज अक्षय. शनाया, तुला शेवटचं सांगतो, माझ्यासाठी हा विषय संपलाय. ओके? पण माझ्यासाठी नाही ना अक्षय. तुला माहितीये मला या सगळ्याचं इतकं गिल्ट येते ना की मी पुन्हा डिप्रेशन मध्ये जाते. अक्षय प्लीज मला माफ कर ना. अक्षय प्लीज अक्षय. ठीक आहे, तू जास्त विचार करू नकोस. तू प्लीज आता इथनं जा. असं नाही अक्षय. प्लीज एकदा म्हण ना की तू मला माफ केलंयस. प्लीज अक्षय. शनाया, अक्षय प्लीज. तू जोवर मला माफ करत नाहीस ना तोवर मी इथून नाही निघणार. आणि आय प्रॉमिस मी तुला पुन्हा कधीच त्रास नाही देणार. प्लीज मला माफ कर ना अक्षय प्लीज. ठीक आहे, केलं तुला माफ. पण प्लीज तू आता इथनं जा, मला खूप काम आहेत. यु नो अक्षय, आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा तेव्हाच त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. थँक्यू तू मला माफ केलंस. इट्स ओके. प्लीज तू आता निघ. येते मी. आजी, हे स्टार्टर्स थोडेसे तिखट ठेवलेत आणि मॉकटेल्स ही माझ्या मम्माची स्पेशालिटी, सो आजच्या स्पेशल पार्टीसाठी बनवले. आणि हे काही डेझर्ट्स स्वीट. वा, अगं कमाल आहे तुझी. इतक्या कमी वेळात हे सगळं मॅनेज केलंस तू. आजी, हे मी एकटीने मॅनेज केलं नाहीये. खरं तर मला अमृताने मदत केली, सो क्रेडिट तिला पण द्यायला हवं ना. खरंय. एक मिनिट हा आजी, मला डॅडचा कॉल येतो. येस डॅड, बोला. ओके डॅड, चालेल. पण आज घरी एक महत्वाचं काम आहे, सो मला ऑफिसला यायला जमणार नाही. हो, पण एक करू शकतो, मी ऑनलाईन जॉईन झाले तर चालेल का? ओके डॅड, चालेल. सी यू देअर. ताई, तू प्लीज मीटिंग अटेंड